नमस्कार, भारतीस मराठी तडकामध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवतोय साबुदाणा वडा। त्यासाठी आपण साबुदाणा तर भिजवलेला नाहीये, पण तरी पण आपण आज साबुदाणे वडे बनवणार आहोत। त्यासाठी मी घेतलाय कच्चा साबुदाणा, घेतलाय 1 वाटी आणि 1 वाटी मी शेंगदाणे घेतलेत। आपण आता शेंगदाणे आधी पॅन वरती भाजण्यासाठी टाकून द्यायचे आहेत आणि छान असे खरपूस भाजून घ्यायचे आहेत। शेंगदाणे भाजताय तोपर्यंत आपण एक मिक्सरचं भांड घ्यायचं आहे आणि त्यात हा साबुदाणा टाकून घ्यायचा आहे आणि छान अशी ही पावडर करून घ्यायची आहे। आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये मी छान असा हा साबुदाणा दळून घेतलेला आहे। थोडा जाडसरच आहे आणि मी हा कच्चाच दळलेला आहे। तुम्ही वाटल्यास तर थोडासा भाजून पण घेऊ शकता। एकदम पावडर होत नाही, पण छान असा हा मिक्सरच्या भांड्यात बारीक होतो, रवाळ होतो असा हा। बघू शकता तुम्ही, असा रवाळा असा हा तयार होतो। आता याच भांड्यामध्ये आपल्याला जवळजवळ 4 ते 5 हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत आणि अर्धा इंच अद्रकचा तुकडा। जिरं खात असाल तर तुम्ही जिरं देखील टाकू शकता। मी पण अर्धा चमचा जिरं घालते। मिरची तुम्ही तुमच्या अंदाजानुसार घेऊ शकता, कमी जास्त करू शकता। तुम्हाला तिखट आवडत असेल तर थोडं तिखट, थोडी मिरची तुम्ही जास्त करू शकता। हे बघा, या पद्धतीने मी हे याच मिक्सरच्या भांड्यात टाकून छान असं बारीक करून घेते। हे बघा, या पद्धतीने मी हे छान असं मिक्सर मध्ये बारीक करून घेतलंय। हे आपल्याला याच्यात टाकून घ्यायचं आहे। छान मस्त असं तिखट थोडं छान हा साबुदाणा वडा लागतो। हे पण आपण टाकून घेतलंय। आता आपण शेंगदाण्याची साल आपल्याला काढून घ्यायची आहे। शेंगदाणे पण छान भाजले गेलेले आहेत। शेंगदाण्याची साल काढून घ्यायची आहेत आपल्याला। शेंगदाण्याची साल मी काढून घेतली। आता आपल्याला मिक्सरच्या भांड्यात टाकून घ्यायचे ते शेंगदाणे आणि छान असे ते देखील आपल्याला जाडसर असे बारीक करायचे आहेत। एकदम जाडसर पण नाही ठेवायचे आणि एकदम पावडर पण नाही करायची। हे आपण बारीक करून घेऊया। शेंगदाणे पण छान असे बारीक करून घेतले, ते पण आपल्याला टाकून घ्यायचे। सगळे टाकत नाही मी, थोडे काढून ठेवते, नंतर आपल्याला लागले तर आपण वापरू शकतो ते। आता आपल्याला यात टाकून घ्यायचंय चवीनुसार मीठ, सेंधव मीठ टाकते। ते आपल्याला कुच करून घ्यायचं आहे। छान असे उकडलेले बटाटे हाताने चुरायचे आहेत बटाटे, जेणेकरून छान असं बाइंडिंग येईल सारणाला। प्रकारचे 2 बटाटे मी शिजवून घेतले, उकडून घेतलेले आहेत म्हणजे। आता हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे बटाटे देखील आपल्याला यात चुरून घ्यायचे आहेत। बटाटे गरम आहेत, 2 बटाटे तुम्ही तुमच्या अंदाजानुसार बटाटे घेऊ शकता। किसल्याने बटाटा थोडासा चिकट होतो, त्यामुळे थोडा असा हातानेच फोडून घ्यायचा बटाटा आणि छान चुरून घ्यायचा। आता हे मिश्रण आपल्याला छान असं एकजीव करून घ्यायचं आहे। आपल्याला पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही। आपल्याला छान असा गोळा बनवून घ्यायचा आहे। हा मस्त असा एक गोळा तयार झालाय, बघू शकता तुम्ही। पाण्याचा अजिबात आपण वापर केलेला नाहीये आणि छान असा मस्त गोळा तयार झालाय। अगदी 2 बटाट्यांमध्ये हे मिश्रण छान तयार झालंय। आता आपण हे 10 मिनिटांसाठी आपण झाकून ठेवून घेऊया। 10 मिनिटं झालंय, आपण मिश्रण बघून घेऊया। छान असा गोळा आहे तयार झालेला। आता आपण थोडंसं हाताला तूप लावून घ्यायचं आहे आणि छान असे वडे आपल्याला हे बनवून घ्यायचे आहेत। छोटे छोटे वडे बनवायचे आहेत। तुम्हाला वाटलं तर तुम्ही मोठे देखील बनवू शकता। हे बघा, आणि थोडे पातळ बनवायचे आहेत। मिश्रणाचे मी एवढे सारे वडे तयार करून घेतलेले आहे। आपण हे वडे आता बाजूला ठेवून घेऊया आणि लगेचच आपण हे तळायला घेऊया। तेल आपण ठेवलेलं होतं आधीच। आता आपण हे वडे एक एक करून टाकून घेऊया। तेल पण छान गरम झालंय। वडे आपण रेडी करून घ्यायचे आहे। छान असे खरपूस होईपर्यंत आपल्याला हे वडे तळून घ्यायचे आहेत। पण या पद्धतीने आपण छान हे असे तळून घेतलेत खरपूस, काढून घेऊया। छान असे टम्म फुगून आलेले हे वडे। आता आपण हे बाकीचे पण असेच तळून घेऊया। अगदी 10 मिनिटांमध्ये आपण हे साबुदाणे वडे बनवलेले आहेत। एकदा नक्की ट्राय करा। रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।